नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। नाशिकच्या संदीप पाटील या तरुणानं एक धक्कादायक तक्रार दाखल केली आहे। कर्नाटकातील चोरली घाटामध्ये 400 कोटी रुपये पैसे असलेला ट्रक चोरी केल्याचा संशय आहे आणि या संशयातून नाशिकच्या संदीप पाटीलला अपहरण करून मारहाण केल्याची तक्रार ही त्यानं दाखल केली आहे। तसंच त्याच्या कुटुंबियांना जीवे मारल्याचा आरोप देखील संदीप पाटीलनं केलेला आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये नाशिकमधील ग्रामीण पोलीस दलातील काही वरिष्ठ पोलीस अधिकारी हे सहभागी असल्याचा आरोप करत अनेक धक्कादायक दावे केले। हे पैसे मुंबई आणि ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकाचे आहेत असा दावा देखील संदीप पाटील या तक्रारदारानं केलेला आहे। नाशिकमधून ही अत्यंत धक्कादायक अशी बातमी समोर येते। 400 कोटींची रोख रक्कम असलेल्या कंटेनर चोरीचा संशय हा व्यक्त करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर या तक्रारदारानं आपली तक्रार दाखल केलेली आहे। त्याचं अपहरण करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मारहाण देखील करण्यात आलेली होती। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं खुलासे होतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। 2000 रुपयांच्या नोटांनी भरलेला हा कंटेनर होता आणि या कंटेनरमधून ही चोरी करण्यात आलेली आहे असं हे सगळं प्रकरण समोर येत आहे आणि त्याचं नाशिक कनेक्शन देखील समोर आलेलं आहे। त्यामुळे या कंटेनरचं नेमकं गोडबंगूल काय आहे हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कर्नाटकातील चोरली घाटामध्ये 2000च्या नोटा या एका कंटेनरमधून लंपास करण्यात आलेल्या आहेत आणि हे सगळं अत्यंत धक्कादायक असं प्रकरण सध्या समोर येत आहे। हे संबंधित अधिकारी जेवढे आता जर का मॅनेज झाले असतील तर हे प्रकरण दाबण्यासाठी माझ्यावर कट रचून माझ्यावरच खोटा गुन्हा दाखल करू शकता व मला खोट्या गुन्ह्यात अडकू शकता, नाहीतर माझी हे प्रकरण दाबण्यासाठी हत्याही घडवू शकता। त्यामुळे यापुढे माझा कुठेही संशयरित्या ॲक्सिडेंट झाला या संशयास्पद मृत्यू झाला तर याला सर्वस्वी जबाबदार रवींद्र मगर साहेब जे त्यांना मॅनेज झालेले आहे व यातले मुख्य आरोपी किशोर सावळा, विराट गांधी, सुनील धुमाळ, विशाल नायडू व जयेश कदम हे सर्व माझ्या मृत्यूला जबाबदार असणार। आणि दरम्यान नाशिक पोलिसांनी 5 संशयित आरोपींना अटक केली आहे। विराट गांधी या संशयित आरोपीलाही अटक करण्यात आली आहे। तर या प्रकरणामध्ये SIT स्थापन केल्याची माहिती ही पोलिसांनी दिली आहे। संदीप पाटील याच्यावर कंटेनर लुटल्याचा आरोप लावून पैशाने भरलेल्या नोटांचा कंटेनर लुटण्याचा आरोप लावून काही लोकांनी त्याला धमक्या दिल्या आणि हे आमचे पैसे आम्हाला परत दे या संदर्भाने त्याला मारहाण केली, त्याला धमकी दिली आणि त्याचं अपहरण केलं। या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आतापर्यंत आम्ही 5 आरोपी अटक केलेले आहेत। 5वा आरोपी विराट गांधी हा आज रोजी आम्ही अटक केला आहे। त्याचं 28 तारखेपर्यंत आम्हाला पोलीस कोठडी मिळालेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।